अनिल देशमुख हे नैराश्यातून बोलत आहेत असं सुनील तटकरे म्हणालेत। दरम्यान शरद पवारांची भेट घेतली नाही या संदर्भातलं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलंय। दरम्यान तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतल्याचा देशमुखांनी दावा केला होता आणि या वक्तव्याचं आता तटकरेंनी खंडन केलंय। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट। खरं तर राष्ट्रवादीच्या गोटामध्ये हालचालींना सध्या वेग आलेला आहे। एकीकडे आपण पाहिलं भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहे आणि त्याच वक्तव्याचं समर्थन जयंत पाटील यांनी केलं, तर दुसरीकडे अनिल देशमुख यांनी हा मोठा दावा केला होता की सुनील तटकरे हे शरद पवार ज्या हॉटेलमध्ये आहेत त्या हॉटेलमध्ये येऊन गेलेत। मात्र आता तटकरेंनी यावर स्पष्टीकरण दिलंय। अनिल देशमुख हे नैराश्यातून बोलत असल्याची टीका तटकरेंनी यावेळी केली आहे। इकडे तटकरे पण आहेत, भुजबळ पण नाशिकला आहेत। काय एकंदरीत नक्की चाललंय? काय भेटीगाठी वगैरे असं देखील काय झालं? काय चर्चा वगैरे? आता तटकरे साहेब या हॉटेलला येऊन गेले असं कळलं, माझी भेट झाली नाही। आमच्या काही कार्यकर्त्याची भेट झाली, बाकी अजून कोणाच्या आमच्याच पक्षाच्या लोकांच्या आमच्या भेटी झाल्यात। महाराष्ट्रामध्ये तुतारीचा पराभव मोठ्या प्रमाणावरती होणार असल्यामुळे नैराश्याच्या गर्तेत असलेल्या अनिल देशमुखांनी कदाचित त्यांच्यावरती जी काही दुर्दैवाने पाळी 2-4 वर्षापूर्वी आली होती त्याच्यातून सुद्धा कदाचित ते बाहेर पडले नसतील। अशा पद्धतीचा केवळ संसाधन निर्माण करण्याचा आरोप त्यांनी जो केला तो अत्यंत निषेधार्ह आहे, धिक्कारार्ह त्या ठिकाणी आहे। त्याचा मी तीव्र शब्दामध्ये त्या ठिकाणी निषेध करतो। माझी कोणाची भेट होण्याचा काही प्रश्न नाही।